हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि इकडे बघा दोन ब्लाउज मी एक साथ मध्ये कटिंग करायला घेते। बघू शकता तुम्ही मीटरचे ना दोन अस्तर आहे आणि असे मला आहे ना 4 ब्लाउज आले होते स्टिचिंग करायला। एकाच कस्टमरचे होते ते, तर त्याच्यातून मी 2 स्टिचिंग करून घेतले, कटिंग स्टिचिंग। आणि म्हटलं चला आता 2 एक साथ मध्ये करते तर तुमच्याशी थोडं शेअर करूया। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढे। आणि चला तर आता सुरुवात करूया। तर इकडे मी ना शोल्डर घेते, इकडे शोल्डर घेते मी 6 घेते शोल्डर, आणि ही मुंडा आहे ना 6.5 घेते। 10ची घडी आहे, काही थोडं राऊंड मध्ये करून घ्यायचं आहे। मी मुंडा आहे ना 6.5 घेतला आहे आणि 10ची घडी 2 एक्स्ट्रा घेतलं इथं। आणि आता बघा मी लंबाई घेते ब्लाउजची लंबाई आहे 15, 14 आहे, तर मी 1 इंच वाढवून घेते इथं, त्याच्यासाठी मी 15 घेतली, बघू शकता तुम्ही। आणि कमरेची फिटिंग आहे ना 9.5 आहे आणि 1.5 इंच आहे ना एक्स्ट्रा आहे इथं, हे बघा। आणि पाट आता मी ते पण तुम्हाला मापून दाखवते केवढी घ्यायची। असं मापाचं ब्लाऊज आहे बघा, 4 आहे, तर मी इथं 5 घेते। शिवून संती बरोबर 4 वरती येईल, तर मी 5 अंतर घेतलेलं आहे इथून। आणि 2.5चा गडा आहे रुंदीला छान असा, हे बघा इथून बी 2.5 घेतलंय। बघा बॅक पार्ट एकदम असं व्यवस्थित मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे माप घेऊन पण। बघा एकदम छान असं मी मस्त ड्रॉ करून दिलेलं आहे ना। आता आहे ना कटोरीचं तुम्हाला तर माहिती आहे, मी पॅटर्न करून ठेवलेलं आहे पहिलेच, कारण मला एवढा टाईम नाही राहत प्रत्येक टायमाला पॅटर्न करायला। आणि मी सर्व काही पॅटर्न कोणताच करत नाही जास्त, हेच करते कटोरीचं। आणि तुम्ही योगपट्टी ब्लाऊज म्हणा की प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणा, तुमच्यासमोर A to Z मी ब्लाऊज पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत शेअर करते कटिंगचा व्हिडिओ। तर त्याचा बी तुम्ही बघू शकता, मी त्याचं बी कधी पेपर पॅटर्न करत नाही, डायरेक्ट म्हणजे माप घेऊन कटिंग करते, ते पण तुम्ही बघू शकता। आणि नक्की तुम्हाला जर कुठे काही नाही समजलं असेल तर मला नक्की विचारू शकता, आणि मला पण त्याच्यातून थोडंफार शिकायला मिळेल। तर मला पण जेवढं येतं तेवढी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते स्टिचिंग म्हटलं तर बघा कटिंग आणि स्टिचिंग। आणि बघा इकडे ना योगपट्टी पण काढून घेते मी। योगपट्टी मला इथं घ्यायची 4.5 3.5च राहते, पण 4.5 घेतली, थोडं एक्स्ट्रा कपडा घेतलेला बरा, तर अंगाची पट्टी पण वाढता येते आपल्याला, नाही काय टायमाला कपडा अपूर्ण पडतो ते। आणि असं आहे ना हे 2 ब्लाऊज कटिंग करते ना मी, तर त्याच्यामधून मला एकाची बाई आहे ना शॉर्ट स्लीव म्हणजे कटिंग करायची आहे आणि एकाची लॉंग करायची आहे, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवते। तर चला इथपर्यंत मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित असं दाखवलेलं आहे ब्लाऊज हे ड्रॉ करून। आता मी कट करून घेते, ते पण तुम्ही बघा। आणि नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा इकडे मी कट करून घेते, आता 5चा भाग कट करू आपण। आणि आता कसं दिवाळी आहे ना, तर स्टिचिंग करायचं म्हटलं तर खूपच येतं माझ्याकडनं, त्याच्यामधून मी थोडासा टाईम काढून तुमच्याशी एखादा व्हिडिओ शेअर करते कटिंग करायचा। आणि स्टिचिंग करायचं बी करू शकते, पण मला एवढा टाईम नाही राहत, कारण दिवसाला आपला घरातलं बी कामं काही संपत नाही, आणि परत स्टिचिंग म्हटलं तर खूपच हे, त्याच्यामुळे एखादा ब्लाऊज आता बघा तुमच्यासमोर 2 ब्लाऊज एक साथमध्ये कटिंग करते। असे मी काही टायमाला ना 4-4 5-5 ब्लाऊज मला एक साथमध्ये कटिंग करावे लागतात, तर तेव्हा ते पटापट होतं, नाही तर मग असं एक करायला जर गेलं तर काही होत नाही लवकर। तर चला इकडे आता आपण कट करून घेऊ, झालं आहे म्हणजे आता अर्धा ब्लाऊज तर आपलं कटिंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे कटोरी ब्लाऊज आहे ना, छान असं मस्त कट करून घ्यायचं आहे। आणि स्टिचिंग करता करता कुठे कुठे आपल्याला थोडी फिनिशिंग द्यायची राहते, ते आपल्यावरती अवलंबून राहतो। जेवढी आपण व्यवस्थित कटिंग
बघा हा पुढचा गळा आहे कटोरीचा, खूप छान असा मस्त येतो स्टिचिंग केल्याने। बघा इकडे मी आता कटोरी फ्रंट बॅक पार्ट ते कट करून घेतलं आणि आता ना लॉंग स्लीवचं हे एक ब्लाऊज आहे ते तुम्ही बघू शकता। लॉंग स्लीव आता याची शॉर्ट आहे आणि याची लॉंग आहे, असं वेगळं वेगळं आहे। तर इकडे ना 10ची बाई आहे तर मी इकडे 11 घेते, बघू शकता तुम्ही। आणि या साईडने बी 11च घ्यायचं आहे, थोडं जॉईंट द्यावं लागेल कारण कमी पडतं। इथं जी फिटिंग करतो ना आपण तिथं कमी होतं, म्हणून थोडीशी पट्टी ना जॉईंट द्यावी लागते आपल्याला। आणि आता जर जॉईंट दिलं ना तर आपली फिटिंग करायच्या टायमाला आहे ना तक्रार नाही येत की फिट होतंय काही होतंय असं कस्टमरकडनं। तर बघा स्लीव आणि दंड घेर आहे 5.25 आहे, 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलं इथं, बघू शकता तुम्ही। आणि लॉंग स्लीव आहे बघा, आणि बघा ही लॉंग स्लीव पण मी आता कट करून घेतली आणि ते ही शॉर्ट स्लीव आहे बघू शकता, ती पण कट करून घेऊया ना। ती 6ची आहे तर मला इकडे ना 7 घ्यायची आहे, म्हणजे आपण शिवून 6 येईन ती बाई। आणि इकडनं पण 7च घ्यायची, 3.5 वरती टिक करायची इकडनं बघा। आणि असं छान असं मच्छी कट देऊन द्यायचं आहे। बघा इकडे ना दंड 7 आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा असं काही घेतलंय व्यवस्थित। आणि बघा एक ब्लाऊजची स्लीव आहे ना लहान आहे आणि एक ब्लाऊजची स्लीव आहे ना लांबी आहे, तर त्याच्यानुसार मी कटिंग केलेली। कस्टमरने तसं मला सांगितलं होतं, त्यांना काही बघा ही याची शॉर्ट याची लॉंग झालेली। आणि मी तुम्हाला आहे ना वेगळं वेगळं पार्ट करून दाखवते, बघू शकता तुम्ही। छान असं मस्त सुंदर आपलं कटोरी ब्लाऊज कटिंग झालेलं आहे, बघू शकता। एकाच हातमध्ये 2 ब्लाऊज कट केले मी, कारण कसं टाइम बी राहत नाही एवढं पूर्ण व्यवस्थित करायचं म्हटलं ना तर खूप टाइम लागतो। आणि दिवसातून मला आहे ना 4-5 ब्लाऊज स्टिचिंग करावे लागतात। आणि आता दिवाळी येतं, सर्वांनाच पाहिजे राहतं अर्जंटमध्ये। तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, बाय।